नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या राहुरीत दंडका, गावठी कट्ट्यासह 2 आरोपी अटकेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी मोहीम राबवली आहे। राहुरी तालुक्यातील उमरे फाटा येथे पोलिसांनी सापळा रचून एका गावठी कट्ट्यासह 2 जणांना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमीज राजा अत्तार, अरुण मोरे आणि सोनल भागवत यांच्या पथकाने केली आहे। नेवासा ते शनी शिंगणापूर रोडवरून एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काही तरुण अवैध हत्यार घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाला मिळाली होती। त्यानुसार उमरे येथील हॉटेल माऊली परिसरात पोलिसांनी सापळा रचला। विशाल पालवे आणि सोमनाथ मोरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल आणि 5 लाख रुपयांची सुझुकी कार असा एकूण 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। आरोपीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता शस्त्र कोठून आणले याचा अधिक तपास करत आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध, ताज्या बातम्या आपल्यासाठी। पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।